सांगेल की संतांचा अधिकार सामान्य नाहीये। आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, इतिहास सगळ्यांना माहिती आहे, शिवाजी राजे छत्रपती राजे सगळ्यांना माहिती आहे, पण इतिहासातलंच एक उदाहरण आहे, लक्षात घ्या। मला सांगायचं काय की माझ्या राजांचा अधिकार बघा, एका कट्टर वैर्याने वर्णन करत असताना म्हणावं काय म्हणावं, इतिहास इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ती खानाची बोटं कापली होती, बरोबर ना? माहिती आहे ना? कुणा कुणाला माहिती आहे हात वरती करा, सगळ्यांना माहिती आहे ना? शिवाजी महाराजांनी शाहिस्ती खानाची बोटं कापलेली असताना अंतःकरणामध्ये किती राग, किती द्वेष, किती क्रोधची भावना असा असताना जवळच आपली एक चुलत बहीण धावत पळत यावं आणि म्हणावं, भैया भैया वो शुभा है ना शुभा, वो मेरी लड़की को उठा के ले गया। आता असं आपल्या बहिणीच्या मुखातून ऐकल्याच्या नंतर आधीच बोटं कापलेली होती महाराज, असं ऐकल्याच्या नंतर ते शाहिस्ते खानाने काय उत्तर द्यावं, अगदी ऐकण्यासारखं आहे बघा, लक्षपूर्वक ऐका। मला सांगायचं काय, माझ्या राजांचा अधिकार। त्या शाहिस्ते खानाने आपल्या बहिणीला सांगत असताना म्हणावं, बहिना बहिना वो शुभा है ना शुभा, वो किसी दुश्मन को मार सकता है, वो शुभा है ना शुभा, वो किसी की गर्दन काट सकता है, बहिना वो शुभा है ना शुभा, किसी की उंगलियां काट सकता है, लेकिन बहना वो शुभा है ना शुभा, किसी औरत बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता, कभी हाथ नहीं डाल सकता। एका कट्टर वैर्याने केलेलं वर्णन आहे। म्हणून सांगेल की माझा राजा जो आहे ना तो फार शौर्यवान आहे, तो वीर आहे। का आपण आजही विचार करत असताना विचार करतो माझ्या राजांचा, कारण जगणं तसं होतं महाराज, थोडंसं जीवन जगलेत, फार लय मोठं जीवन नाही जगलेत, पण थोड्याशा कमी दिवसामध्ये इतकं उत्कृष्ट, इतकं सुंदर जीवन जगलेत की आज जरी ज्यांचं मंदिर दिसत नसलं तरी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते आहेत। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करत असताना एक गोष्ट अनुभवायची आहे महाराज, लक्षपूर्वक विचार केला ना तर माझ्या राजांचा इतिहासामध्येही वर्णन आलेलं आहे आणि आपण सुद्धा ऐकलेलं आहे की राजांचं चरित्र काय होतं, काय जगणं होतं, काय आचरण होतं। माझे राजे असे होते की प्रत्येक स्त्रीला आई बहिणीच्याच दृष्टीने बघत होते, आणि आजकालची बरीच तरुण मंडळी वाईट संगतीने बिघडलेली आहेत, म्हणून त्यांना कुणाला कसं पाहावं, कसं बोलावं, कुणाची कशी रिस्पेक्ट करावी हे काही गोष्टी कळत नाही। पण राजा असा एकमेव राजा होता की अर्धरात्री एक तरुण स्त्री आपल्या राजमहलामध्ये यावं आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं, या या आई साहेब या, तुमचं स्वागत आहे, बसा, असं म्हणणारा तो एकमेव राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज होता। म्हणून एकीकडे एका सुंदर ठिकाणी वर्णन सुद्धा केलेलं आहे, काड्या राती तळपत होत चार पाच उन्हा, काड्या राती तळपत होत चार पाच उन्हा, अशीच देखणी होती, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, त्या तरुणीला आई म्हणाला, हो त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शीलवान, हो राजा तो शीलवान, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, 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 हिंदू मुसलमान,
घेतली स्वराजाची होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची 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 तोरण बांधिल स्वराजाचे त्या तोरणागडाला तोरण बांधिल स्वराजाचे त्या तोरणागडाला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला 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 क्या बात. म्हणून सांगेल की एका कट्टर वैराने वर्णन करावं म्हणून अधिकार तसा असावा लागतो. मायबाप लक्षात घ्या. माझ्या जगद्गुरु तुकोबाराय सामान्य अधिकार नव्हता. इतकी जीवनात भक्ती होती ना, एवढी भक्ती होती की महाराजांना दिवस रात्र काहीच कळत नव्हतं. घर प्रपंच आई याचं सुद्धा भान नव्हतं महाराज. इतकी जीवनात पांडुरंग परमात्म्याची भक्ती. म्हणून एकीकडे सुद्धा वर्णन करून सांगितलेलं आहे की तुकोबारायांची भक्ती म्हणजे काय होती, भक्ती कशी होती तर पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग धारी पांडुरंग मनी पांडुरंग धारी पांडुरंग मनी पांडुरंग धारी पांडुरंग मनी पांडुरंग धारी पांडुरंग मनी जागृती सोबने पांडुरंग 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 जागृती सोबने पांडुरंग 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 ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी हे पांडुरंग धारी पांडुरंग मनी पांडुरंग धारी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. जीवनामध्ये इतकी भक्ती केलीत ना महाराज की स्वयं पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झाला. रात्र दिवस काहीच कळत नव्हतं. डोळ्यांनी बघावं केवळ भगवंताला. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा श्री विठ्ठलाचे मुख किंवा ऐकायचे तुम्ही कान आणि माझ्या विठोबाचे गुणगान. कारण ही सुंदर अशी इंद्रिय मायबाप तुम्हा आम्हा जीवाला दिलेली आहे. तो भगवंताचं चिंतन भगवंताचं भजन करण्याकरता. हात दिलेले आहे सत्कर्मामध्ये दान धर्म करण्याकरता, भजनामध्ये टाळी वाजवण्याकरता. मुख दिलेलं आहे भगवंताचं गोड असं नाम घेण्याकरता. कान दिलेले आहेत कथा कीर्तन सत्संग ऐकण्याकरता. पाय दिलेले आहेत वर्षातून एकदा का हो पंढरीची माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी करण्याकरता. म्हणून सुंदर असा हा नरदेह तुम्हा आम्हा जीवाला प्राप्त झालेला आहे. पण तो प्राप्त झाला पण अजून कळालेला नाही. संत महात्मे म्हणतात हा देह तुम्हा आम्हा जीवाला मिळालेला आहे पण कशा करता, खाया पिया सुख से सोया बस, खाओ पिओ ऐश करो बस, एवढ्या करता देह आहे का? नाही महाराज. देवी दिला देह भजन गोमाता गोया झाला फाटा माधिकेचा गोया झाला फाटा माधिके गोया झाला फाटा माधिकेचा गोया झाला फाटा माधिकेचा. महाराजांनी आताच प्रमाण दिलं की देवी दिला देह भोजन गोमटा. बरोबर का? भोजन गोमटा नाही, देवी दिला देह भजन गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. पण सुंदर असा नरदेह दिलेला आहे म्हणून तो कळावा मायबाप. लक्षात घ्या इथं बसण्याला अधिकार केवळ मनुष्याचा आहे.
कथा कीर्तन ऐकण्याचा अधिकार केवळ मनुष्याला प्राप्त झालेला आहे, तुम्हा जीवाला प्राप्त झालेला आहे. इथे गाढव वानेर मांजर कुत्र येऊन कीर्तन श्रवण करू शकत नाही, आणि केलं तरी त्याला काय कळणार आहे. ही बुद्धी आपल्यालाच दिलेली आहे भगवंताने. म्हणून एकीकडे म्हटलेलं आहे, याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. हाच तो नरदेह आहे, आणि हा नरदेह सहज प्राप्त होत नाही. हा नरदेह 84 लक्ष कोटी योनी फिरत फिरत तुम्हा जीवाला प्राप्त झालेला आहे. आणि हा बहुत सुकृताची गोडी, बहुत पुण्याने आपल्याला प्राप्त झालेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. वा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. ज्या प्रकारे कामदेव आपले बाण सोडतो ना, तशा प्रकारे मंडळी प्रमाण देत आहेत. गोड असा सुंदर आवाज आहे, खरोखर खूप सुंदर मंडळी या ठिकाणी आहे. मी सांगत काय होते की आपल्याला हा जो सुंदर नरदेह मिळालेला आहे ना, 3.5 हाताचा, हा नरदेह याच्याकरता मिळालेला आहे की भगवंताचं भजन करण्याकरता, भगवंताची भक्ती करण्याकरता. पण मनुष्याला नेमकं हे कळत नाही. आपण जन्माला येतो, जन्माला आल्याच्या नंतर नको नको ती कर्म करतो, जे करायला पाहिजे ते करत नाही. शेवटी यमाचा पुकारा झाला की जावं लागतं. पण लक्षात घ्या, नाथ महाराज म्हणतात, ह्या गोष्टी जर तुम्हाला आता कळत नसतील तर मग हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी कळालं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरळ शेवटी बा हळ बांधून येईल. सरळ शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी
आनंद कुठंच नाही. यांच्या सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तुम्ही कुठेही जा पण हा आनंद कुठंच मिळणार नाही. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. संसारात नाचणारी भरपूर आहेत. कोणी सावकारासमोर नाचल, कोणी पत्नी समोर नाचते, कोणी मुलासमोर नाचते. काय करावी ती मुलाची माकडे नाचत ती पुढी संसाराच्या. काय करावी ती मुलाची माकडे नाचत ती पुढी संसाराच्या. काय करावी ती मुलाची माकडे नाचता ती पुढी संसाराच्या. काय करावी ती मुलाची माकडे नाचता ती पुढी संसाराच्या. काय करावी ती मुलाची माकडे नाचता ती पुढी संसाराच्या. पण परमार्थामध्ये नाचणारा तो आनंद वेगळा असतो महाराज. म्हणून परमार्थामध्ये नाचलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे मायबाप. लक्षात घ्या. मी सांगत काय होते की नरदेह तुम्हा आम्हाला याच्याकरता मिळालेला आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला सुंदर असं हे शरीर प्राप्त झालेलं आहे, हा मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे. पण नाथ महाराज म्हणतात ह्या गोष्टी या लोकांना कळत नाही. आणि हे जर कळत नाही तर मग हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. आणि एका जनार्दनी आमचं काही वाजईल, आमचं काही जाणार नाही. जे जाणार आहे ते तुमचं जाणार आहे. म्हणून सावध व्हा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. म्हणून लक्षात घ्या मायबाप, जे संत मायबाप तुम्हा आम्हा जीवाला सांगतायत, उपदेश करतायत की बाबांनो जीवनात भक्ती करा, नामस्मरण करा. तर असे संत जे सांगणार आहेत ना, हे संत का सांगतात? कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. संत तुमच्या आमच्या हिताकरता सांगत असतात, पण संतांचं ऐकलं पाहिजे. आणि जो ऐकतो ना त्याचं कल्याण होतं महाराज. म्हणून संतांचे शब्द पाळत चला. संतांचं वचन आपल्याकडून भंग होणार नाही, या गोष्टीकडे लक्ष द्या. म्हणून असे जे संत मायबाप सांगतात ते संत मायबाप भक्ताचं लक्षण सांगत असताना अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की भक्त कसा असावा. प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भक्त ऐसे जाना जो देही उदास. कसे भक्त जाना? जे देहानं उदासीन आहेत, जे उदास झालेले आहेत. पण भक्तांना जाणून घेण्याआधी संतांना जाणून घेतलं पाहिजे. म्हणून सांगेल संत कुणाला म्हणावं. संतांचे काही लक्षण आहेत. संत आपण कुणाला म्हणत असतो? तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. संतांना ओळखत असताना काही संतांची लक्षणं असतात. भगवा वस्त्र धारण करणारा त्याला संत मानू नका. प्रत्येक भगव वस्त्र धारण करणारे संतच असतील कशावरून? तुकोबाराय म्हणतात असं जर असेल तर मग एखाद्या कुत्र्याचा रंगही भगवा असतो, मग त्यालाही संत माना. नाही महाराज, आजकाल फसवणूक करणारेही संत जगात आहेत. म्हणून लक्षात घ्या, संतांचं लक्षण असतं की ज्याच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर स्वर्गाची प्राप्ती होते, सर्व सुखाची प्राप्ती होते, असे एकमेव संत असतात. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की सज्जनाची संगत जीवनामध्ये फार गरजेची आहे. म्हणून संगत करत असताना संतांची सज्जनाची संगत करावी. का? कारण संतांच्या संगतीत राहिल्याने, सज्जनाच्या संगतीने राहिल्याने काय प्राप्त होतं आणि दुर्जनाच्या संगतीने काय प्राप्त होतं सांगेल. पण त्याआधी भजन करा. विठ्ठला विठ्ठल सज्जनाच्या संगतीत राहिल्याने सुखाची प्राप्ती होते. कशाची? सुखाची. ज्या सुखासाठी आपण रात्रंदिवस तळमळ करतो, सुख प्राप्त व्हावं, त्या सुखाचीच नाही तर सर्व सुखाची प्राप्ती होते. पण दुर्जनाच्या संगतीत राहिलं तर दुःखाची प्राप्ती होते. दुःखाचीच नाही तर
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, नुसतं अच्छीच बनणार नाही तर बिगडी बनेगी, तेरी बिगडी बनेगी. म्हणून संतन के संग लाग रे, संतांची संगत जीवनामध्ये करावी. कारण हरिपाठात सुद्धा म्हटलेलं आहे की संतांची संगती मनोमार्गगती आणि आकडावा श्रीपती. संतांची संगत जीवनामध्ये करायला पाहिजे मायबाप, लक्षात घ्या. आणि त्याच संतांचं जर चरित्र आपल्याला माहिती असेल किंवा त्या संतांचं जर वर्णन आपण ऐकत असू तर जगद्गुरु तुकोबराय असे एकमेव संत आहेत की ज्या संतांची भक्ती आणि तो अधिकार असा होता की पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचावं आणि देवाला विचारावं. अधिकार बघा, अधिकार काय होता. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताला विचारावं, देवा कसं चाललंय, बरं आहे का, सगळं ठीकठाक आहे का. तेव्हा देवानी म्हणावं, देव तुकोबराय आमचं सगळं सुरळीतपणे चाललंय, सगळं चांगलं चाललंय. त्यावेळेस तुकोबरायांनी देवाला हसूनच म्हणावं, देवा अरे खोटा बोलू नकोस, तुझं जर सगळं व्यवस्थित असतं तर 28 युग झाले तुझ्यापासून लांब असलेल्या माझ्या रुक्मिणी माता तुझ्या जवळ आल्या असत्या ना, कशाला खोटा बोलतोस. हा अधिकार तुकोबरायांचा आहे. पण भगवंताने तुकोबरायांना म्हणा, तुकोबराय ओ आमचं जाऊ द्या पण तुमचं सांगा कसं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, देवा हो आमचं सगळं व्यवस्थित आहे, आम्ही आनंदात आहोत, समाधानी आहोत, पण या जगाच्या कल्याणाकरता एक गोष्ट माझ्या मनामध्ये खटत आहे. देवा अरे या लोकांपर्यंत तुला पोहोचावं, या लोकांना तुझी भक्ती कळावी, याकरता देवा एक इच्छा आहे रे. भगवंतानी म्हणावं, तुकोबराय हो सांगा ना. त्यावेळेस तुकोबरायांनी एक पाठी समोर ठेवावी आणि देवाला विनंती करावी, देवा त्या विटेवरच्या मालकाला, त्या पांडुरंग परमात्म्याला, या विश्वाच्या चालक मालक त्या परमात्म्याला म्हणावं, देवा तू या पाठीवरती येऊन बस. आणि भगवंतानी तुकोबरायांचं संतांचं ऐकलं मायबाप, लक्षात घ्या. आणि तुकोबराय तिथे आले, ती पाठी त्या ठिकाणी भगवंत पाठीवरती उभे राहिले, ती पाठी उचलली डोक्यावरती ठेवली आणि आता गावोगावी ती पाठी घेऊन माझे तुकोबराय घरोघरी फिरू लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. पण तरी सुद्धा लोकांनी देवाचा स्वीकार केला नाही आणि लोकांनी म्हणावं तुकोबरायांना, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. महाराज एकदा ज्याला देव कळाला ना त्याला कशाचीच अपेक्षा राहत नाही. आज आपण प्रत्येक जीव भगवंताकडे काही ना काही मागत असतो, पण अरे जो भगवंत स्वरूपाला प्राप्त झाला त्याला कशाची अपेक्षा राहत नाही. महाराज लाली तेरी लाल की जिथे देखो तो लाल और जो देखी लाल को मैं हो गई लालम लाल. देवाला प्राप्त करायला गेलं की देव स्वरूप आपण होत असतो. म्हणून लक्षात घ्या, ते जगद्गुरु तुकोबराय अधिकारांना भगवंताला विचारत होते, लोकांच्या कल्याणाकरता विचार केला, पण लोकांनी स्वीकारलं नाही. महाराज नाही म्हटलं. पण काही साधक मंडळी त्यातली तुकोबरायांकडे आली आणि तुकोबरायांना प्रश्न करू लागली, काऊ तुकोबराय तुमच्या जीवनामध्ये किती संकटे, किती विपत्त्या आल्यात, पण तरी सुद्धा तुम्ही ठाम राहिलात, तुम्ही भगवंताची भक्ती सोडली नाही, भगवंताचं नाम सोडलं नाही. आणि आम्ही एवढी भगवंताची भक्ती करतो कशा करता की आमच्या जीवनामध्ये समाधान यावं, पण आम्हाला समाधान मिळत नाही हो. पण तुम्हाला निरंतर समाधान कशामुळं. तर तुकोबराय सांगतात बघा की माझ्या जीवनामध्ये मी भगवंताची भक्ती करतो. काय करतो? भक्ती करतो, म्हणून माझ्या जीवनात मला निरंतर समाधान आहे. आपलं कसं आहे महाराज, आपल्याला समाधान हवंय पण भक्ती आपली कशी असते कधी कधी, म्हणून समाधान सुद्धा कधी कधीच मिळतं. पण संतांचं जे भजन आहे, जे नाम आहे ते कसं आहे, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अखंडित नाम अखंडित समाधान. म्हणून जीवनामध्ये भगवंताची भक्ती करत चला. आज तेच जगद्गुरु तुकोबराय भक्ताचं लक्षण सांगत असताना म्हणतात, भक्तैसे जाना जो देही उदास गेले आशा पाश निवारुनी. ज्यांच्याकडे काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, मद नाही, मत्सर नाही, इच्छा नाही, अहंकार नाही, गर्व नाही, आशा पाश नाही, असे जे देहान उदास झालेले आहेत, या भक्तांचं हे लक्षण आहे. पण त्या भक्तांचा जो विषय तो संसार नाही तर काय भगवंत आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात विषय तो त्यांचा झाला नारायण.
प्रापंचिक जीवाचं फार अवघड असतं बघा. आपण साधारण एखाद्या व्यक्तीची स्तुती करायचं म्हटलं तर खोटं वर्णन करतो. पण तुकोबरायने देवाचं वर्णन करावं, देवाचं रूप बघून म्हणावं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हारगडा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. आणि ही गोडी ही भगवंताचं नाम का जीवनात आलं त्यांच्या, कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देवाची कृपा असावी लागते, पूर्व पुण्यही असावी लागते मायबाप, लक्षात घ्या. म्हणून प्रपंचिक आपला विषय असा आहे की एखाद्याची स्तुती करायची म्हणजे आपण स्तुती करतो पण खोटी. एक तर बघा नवीनच लग्न झालं आणि नवीन लग्न झालं की आता तुम्ही सर्व मंडळीत जाणकार आहात, तुम्हाला या गोष्टीचा चांगलाच अनुभव असेल की नवीन लग्न झालं की बायको कशी असू दे नवरा तिची तारीफच करतो, स्तुतीच करतो. एक नवीनच जोडपं बस स्टँडला उभं होतं आणि तो जो माणूस आहे ना तो आपल्या पत्नीची लय स्तुती करत होता. महाराज लयच इतकं गोड वर्णन करत होता, काय म्हणे तुझे डोळे आहेत, काय तुझं बोलणं आहे, काय तुझा चेहरा आहे, नको ते स्तुती करत होता. आणि बोलता तो बोलून गेला बघा, म्हणे तुझे डोळे इतके सुंदर आहेत म्हणे की तुझ्या डोळ्यांमध्ये मला अख्खं जग दिसतं. काय दिसतंय? अख्खं जग दिसतं. कसं आहे महाराज, आता बोलून तर बोललात पण तेवढ्यात झालं असं की मी बस स्टँडलाच उभे होते आणि बसला थोडासा वेळ होता. मी त्याच्याजवळ गेली आणि मी ऐकलंच होतं. मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला हळूच विचारलं, म्हटलं दादा तुम्ही आताच बोललेत की तुझ्या डोळ्यांमध्ये मला अख्खं जग दिसतं, खरं आहे का? तो म्हटला आता नाईलाज होतं, आत्ताच म्हटलं की तुझ्या डोळ्यांमध्ये जग दिसतंय, आत्ताच जर नाही म्हटलं तर बायकोला रागेल. म्हणून तो म्हटला हो ताई खरं आहे, मला माझ्या पत्नीच्या डोळ्यामध्ये अख्खं जग दिसतं. मी त्याला विचारलं, म्हटलं दादा असं आहे ना, मग मला सांग ना ही आमच्या गावाकडे जाणारी बस कुठपर्यंत आहे? लय अवघड असतं महाराज. पण लक्षात घ्या, भगवंताची स्तुती करत असताना संतांनी स्तुती करावी आणि खोटी नाही तर खरी स्तुती करावी, खरं वर्णन करावं, कारण भगवंताचं रूपच एवढं आहे महाराज. कारण एवढं सुंदर विश्व तो निर्माण करणारा आहे, हे जग निर्माण ज्याने केलेलं आहे तो भगवंत किती गोड असेल. नाम तुम्हारा तारन हारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. भगवंत फार सुंदर आहे, ही सुंदर अशी रचलेली त्याची माया आहे. तुम्ही आम्ही मायेमध्ये अडकलेलो आहोत. म्हणून आपला विषय काय आहे? प्रपंच आहे. लक्षात घ्या, आपला विषय काय? मुलगा माझी, मुलगी माझी, बायको माझी, नवरा माझा, घर माझं, शेती माझी, गाव माझं, हा आपला विषय. नातू माझा, बरोबर. पण संतांचा विषय तो नाही. संतांना माहिती होतं की ही जी नाते होते हे एक दिवस सगळं सोडून जावं लागणार आहे आणि ही सुद्धा जाणार आहेत. पण जो आपला नाहीच आहे त्याला आपलं मानून काय फायदा? पण जो आपला आहे त्याला आपण आपलंसं केलं पाहिजे. म्हणून संतांनी भगवंताला आपलंसं केलं. आणि एकीकडे म्हटलेलं सुद्धा की आपुला तो देव, आपुला तो एको देव करून. म्हणून त्या भगवंताला आपलंसं करून घेतलं पाहिजे. आपला विषय पैसा आहे. प्रपंचात राहिल्याच्या नंतर महाराज लोकांना पैशाबद्दल फार प्रेम आहे, बरोबर ना. धनासाठी पैशासाठी लोक दिवस रात्र तळमळ करतात, कष्ट करतात. का? कारण आम्ही श्रीमंत व्हावं, आमच्याकडे पैसा यावा, धनदौलत यावं. पण लक्षात घ्या, पैसा सगळं काही नसतो. माणसामध्ये माणुसकी हे असावे. जीवनामध्ये आपण किती जीवन जगलो याला महत्व नाही, कसं जीवन जगलो याला महत्व आहे. विठाला विठाला. म्हणून पैशाला तुम्ही किंमत देत असाल तर दादांनो माझं सांगणं आहे, पैशाला किंमत देऊ नका. अरे पैसा एक दिवस जाणार आहे, आपल्यालाही जावं लागणार आहे. कोण अमर व्हायला आलं? प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. यमाचा पुकारा झाल्याच्या नंतर कोणी इथे अमर नाहीये. पण जाण्याआधी असं काहीतरी कर्तृत्ववान जीवन जगून दाखवायचं की आपण गेल्याच्या नंतर 4-5 लोकांनी तरी आपलं नाव घेतलं पाहिजे. महाराज कबीरदासजी महाराज म्हणतात, जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे.
ऐसी करणी कर चल की जग रोवे और हम हसे. माणसाने थोडंसं जीवन जगायचं, पण फार गोड जीवन जगायचं. 10-4 लोक बसलेले आहेत आणि तिथे जाऊन जर आपण गेलो तर त्या लोकांनी असं म्हणू नये कोई ना बोले उठ. आणि त्या लोकांमध्ये बोलत असताना जर एखादा शब्द बोललात, एखादं वाक्य बोललात तर कोई ना बोले झूठ. असं एवढं तरी जीवन स्वच्छ निर्मळ असावं महाराज. वाणी ऐसी बोलिये मन का आपा खोल. माणसाने जीवनामध्ये जीवन जगत असताना कुठल्या गोष्टीचा अहंकार करू नये आणि वाणी पवित्र ठेवावे. लक्षात घ्या. आय आहे सुजायगा राजा रंग फकीर. प्रत्येकाला जावं लागणार आहे म्हणून अहंकार कशाचा करायचा. अरे आजही जर आजच्या या कलियुगातील लोकांची स्थिती बघितली, मानसिकता बघितली, तर लोक पैशाला इतका महत्त्व देतात, एवढा मान देतात, एवढा माणसाला देत नाही, महत्त्व देत नाहीत महाराज. एकीकडे जर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होत असेल, ॲक्सिडेंट झालेला तो जीव जर तडफडत असेल, रक्त बंबाट वाहत आहे, तर त्या वेळेला लोक त्याला जाऊन मदत करतील नाही, पण तिथे सोशल मीडियाला मोबाईलचा इस्तेमाल करून व्हिडिओ काढतील, फोटो काढतील आणि इंस्टा, व्हॉट्सअप, फेसबुकला शेअर करतील, पाठवतील. पण तो जीव तळपत असताना त्या व्यक्तीला म्हणतोय की माझ्या घरच्यांना निरोप द्या, मला पाणी पाजा. या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही का? कारण माणसामध्ये माणुसकी कमी झालेली आहे महाराज. म्हणून सांगेल माणुसकी कुणाला म्हणावं, माणूस कुणाला म्हणावं. की बघते आहे की आपण इथे बसलेली सर्व मंडळी, मी तुमचं काही गटोळं खाल्लेलं नाही, काही बाग कापलेले नाही, पण तुम्ही सारखे असे पाहताय की मला प्रश्न पडतोय आता कीर्तन लांबवायचं का इथेच थांबवायचं. मी सुरुवातीला सांगितलं की मुख आणि हात कशा करता दिलेले, मुखाने भजन, हाताने टाळी. पण आमच्या सर्व महिला मंडळ असतील, काही पुरुष मंडळी असतील, सारखी नुसती टकमक बघतायत आणि विचार करतायत की ताईचं कधी संपतं ना आम्ही कधी मोकळं होतो. बरोबर ना? असं चाललंय ना डोक्यात काहीतरी, नाही ना? मग मी तुम्हाला सांगते भजन करा, पण कोणीच भजन करत नाही. असे चेहऱ्यावरती 12 वाजलेले दिसते, सुकलेलं सूर्यफूल असतं ना तसे चेहरे आहेत तुमचे. काही ना काही थोडंसं असं गुलाबाच्या कडीसारखं थोडंसं उगू द्या. चेहरे असे हास्य ठेवा, थोडंसं आनंद ठेवा. त्याकरता एकदा सगळ्यांनी माझ्या मागे गोड असं भगवंताचं, राधाराणीचं एक भजन म्हणायचं आहे. सगळ्यांनी आपले हात वरती करा, दोन्ही हात वरती करा, राहू द्या असेच 10 मिनटं. मुखाने भजन आणि हाताने टाळी सगळ्यांनी म्हणायचं आहे. या ठिकाणी आपले दादा यूट्यूबच्या माध्यमातून आपला हा जो कार्यक्रम आहे दिसणारच आहे, प्रसिद्धी होणारच आहे. आणि त्याच प्रकारे आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा जर हे भजन बघायचं असलं, कुणी कुणी टाळी वाजवली, कुणी कुणी नाही वाजवली, तर तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता. म्हणून आता सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं आहे. जय जय राधा रमण हरी बोल, हो जय जय राधा रमण हरी बोल म्हणा. जेवलं नाहीत का? जरा मोठ्याने म्हणा. जय जय राधा रमण हरी बोल, हो जय जय राधा रमण हरी बोल. एक साथ सगळ्यांनी म्हणा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. टाळी टाळी सगळ्यांनी, दोन्ही हाताने टाळी, मुखाने भजन. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. हो ताळोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल 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 एकदा तुम्ही सुंदर असं भजन केलं तुमच्या स्वतः करताच टाळ्या वाजवा, न सांगताच हात खेली डबल टाळ्या वाजवा. काय महाराज, टाळ्या वाजवायचं म्हटलं तर टाळ्या सुद्धा अशा वाजवतात. अरे ज्या गोष्टी कुणाच्या ऐकाव्या कुणाच्या ऐकू नये हेच तर आपल्याला कळत नाही. आज मी तुम्हाला सांगत होती टाळ्या वाजवा भजन करा. काही काहींनी खरंच अंतकरणापासून भजन केलं बरं का, टाळी वाजवली भजन केलं. पण काही काही नुसती जागीच अशा जोकडू जोकडू वाजू की नाही शेजारचा बघेल का. अरे कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकू नये हेच तर माणसाला कळत नाही. एक माणूस होता महाराज, खेड्या गावातलाच होता, आणि त्याला जायचं होतं मुंबईला. कुठं जायचं होतं माता मौलांना? मुंबईला. लक्षपूर्वक ऐका, आपण नको त्याचं ऐकतो. त्याला जायचं होतं मुंबईला. त्या ठिकाणी विमानाचं तिकीट काढलं आणि जाऊन बसला विमानामध्ये. पण त्याचं जे सीट होतं त्या सीटवरती जाऊन बसला नाही, दुसऱ्याच्या सीटवरती जाऊन बसलं. बरेचशे लोकांना फार घाणेरडी सवय असते, आपली जागा सोडून देतात आणि दुसऱ्याच्याच जागेवर जाऊन बसतात, आणि एकदा बसले की 5-5 वर्ष उठतच नाही. महाराज कळलं, त्यालाच कळलं बरं का. त्या ठिकाणी तो दुसऱ्याच्या सीटवर जाऊन बसला, उठतच नव्हता. ज्याचं सीट होतं तो आला आणि त्या ठिकाणी जाऊन त्याला म्हणू लागला, दादा काका हे माझं सीट आहे, तुम्ही उठा आणि आपल्या सीटवर जाऊन बसा. तो ऐकतच नव्हता महाराज, उठतच नव्हता. आता खेड्यातला येडा त्याला काय करणार आहे, शिकलेला कमी होता, ऐकतच नव्हता. सगळी लोक एकत्रित आली, सगळी सांगू लागली, अहो दादा हे यांचं सीट आहे, तुमचं दुसरं आहे, तुम्ही जाऊन बसा. ऐकत नव्हता. तेवढ्यात झालं असं, विमान चालक आला आणि विमान चालकाने हळूच त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि तो लगेच त्या सीटवरून दुसऱ्या सीटवरती जाऊन बसला. ही सगळी लोक हा प्रकार बघत होती. अरे 1 घंटा झालं, 1.5 घंटा झालं, या माणसाला आम्ही समजून थकलोय, उठ उठ उठ, पण हे उठत नव्हतं. या विमान चालकाने असं काय कानात सांगितलं की हे लगेच उठलं. थोड्या वेळाने त्या विमान चालकाला त्या लोकांनी विचारलं. त्या विमान चालकाने सांगितलं, म्हणे दादा मी त्याला एकच विचारलं, तुला जायचंय कुठं? त्यांनी सांगितलं मुंबईला. मग मी त्याला सांगितलं मुंबईला जाणारं हे सीट नाही, ते सीट आहे विठाला विठाला. कुणाचं ऐकावं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. एकतर महाराज एकतर व्यक्ती चालला होता आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती, आणि दुसरा व्यक्ती त्याला जाऊन विचारू लागला, म्हणे का रे दादा हे पिशवीमध्ये काय घेऊन चाललाय? त्यांनी समोरच्याने ते दुसऱ्याला म्हटलं, म्हणे मी तुला सांगतो, या पिशवीमध्ये काय आहे हे जर तू मला सांगितलं तर यातले 10 अंडे, यातले अंडे तुला. किती आहे हे जर सांगितलं तर 10चे 10 तुला, आणि कुणाचे आहे हे जर सांगितलं तर कोंबडी सगळं. तरी समोरचा म्हणतो काही ऑप्शन आहे का? मराठी पेपरमध्ये ऑप्शन येतात ABCD, बरोबर ना? म्हणजे कुणाचं ऐकावं आणि कुणाचं ऐकू नये ह्या गोष्टी सुद्धा माणसाला कळायला पाहिजेत महाराज. आपण नको त्यांचं ऐकतो, पण संतांचं ऐकलं पाहिजे, कारण जीवांचं कल्याण करण्याकरता सज्जनाची संतांची संगत फार महत्त्वाची आहे. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की संतान के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतांच्या संगतीत लागल्याने चांगलंच होतं महाराज. म्हणून संगत करत असताना चांगल्याची करावी, आणि जीवनामध्ये ऐकत असताना संतांच्या काही गोष्टी लक्षात असावं, तसं लक्षात असताना जीवन जगावं, ते जीवन निश्चितच सार्थकी होतं महाराज. भगवंत चरणाशी जर आपण पोहोचायचं असेल तर संतांचं वाङ्मय आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. संतांचे काही जे शास्त्र नियमाने जे आपल्यापर्यंत जे गुण पोहोचलेले आहेत ते आपण श्रवण केले पाहिजे, ऐकले पाहिजे, आणि त्यांचं आचरण आपल्यामध्ये आलं पाहिजे.
म्हणून संतांची संगत फार महत्त्वाची आहे. असे जे भक्त असतात त्या भक्तांचा विषयच परमात्मा झालेला असतो. म्हणून ते तुमच्या आमच्यासारखी या प्रपंचाची ओढ करत नाही. आपण प्रपंचामध्ये असताना नको नको त्या व्यक्तींवर विश्वास ठेवतो. विश्वास फार महत्त्वाचा आहे. आपल्याला वाटतं की आपण ज्या व्यक्तीवरती विश्वास करतो खरोखर त्याचं आपल्यावरती प्रेम आहे. एखाद्याला वाटतं की नाही समोरची व्यक्ती जर आपल्यावर विश्वास करते तर खरोखर ती विश्वासाच्या पात्रतेची आहे, खरोखर प्रेम करते. पण नाही महाराज, बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो ना ती व्यक्तीसुद्धा आपला विश्वासघात केल्याशिवाय राहत नाही. आणि प्रेमाच्या भानगडीत काय पडलेत महाराज, प्रेम करावं पण निस्वार्थ भावनेनं. जसं माझ्या संत मीराबाईंनी केलं, जसं प्रेम राधाराणीने केलं. राधाराणीचं वर्णन करत असताना इतकं सुंदर गोड वर्णन केलेलं आहे. राधाराणीचं नावच असं आहे बघा, किती सुंदर आहे की आकार नाही, उकार नाही, विलांटी नाही, मात्रा नाही, पण काय आहे तिच्या अक्षरामध्ये, तिच्या नावामध्ये पहिल्या शब्दात ही कान आहे आणि दुसऱ्या शब्दात सुद्धा कान आहे. असं ती राधाराणी आहे. आणि त्या राधाराणीचं गोड असं नाव आपण घेतलंच, त्या राधाराणीचं नाम घेतल्याने ती भगवंत स्वरूपापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचते. म्हणून अशी जीवनामध्ये भक्ती करावी. मी सांगत काय होते की संतांच्या वरती जर आपला विश्वास असेल तर तो विश्वास कधीच तुटणार नाही महाराज. आज एखादा मुलगा असेल, एखादी मुलगी असेल, प्रेम करत असेल, विश्वास ठेवत असेल, पण बऱ्याचदा होतं असं की त्या प्रेमामध्ये त्या विश्वासात सुद्धा तडा जातो, विश्वासघात होतो. संसारातील तर गोष्टीचं सांगायचंच काय महाराज, मला फारसा अनुभव नाही कारण मी अनमॅरिड आहे, पण ज्यांचं झालंय त्यांना चांगलाच अनुभव आहे. या संसारामध्ये पती पत्नीचा सुद्धा फारसा विश्वास एकमेकांवरती राहिलेला नाही. प्रपंचामध्ये राहिल्याच्या नंतर छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा वादविवाद निर्माण होत असतात. एक तर सांगेल बघा, एक विनोदाचा भाग म्हणून एक उदाहरण सांगते. एक पत्नी होती, एक बाई होती, तिचं नेमकंच नवीनच लग्न झालेलं होतं. पण तिचं नाही का कोरोनाच्या आधीचं, कोरोनाच्या काळामध्ये तिचं शिक्षण झालेलं होतं आणि तिचा जो नवरा होता त्याचं कोरोनाच्या आधीचं शिक्षण झालेलं होतं. ती होती कोरोनामधली 12वी पास आणि तो होता कोरोनाच्या आधीचा 10वी पास. ती 12वी पास होती पण तिला काही इतकं परफेक्ट इंग्लिश जमत नव्हतं. तो 10वीच पास होता पण त्याला थोडंफार जमत होतं. एक दिवस झालं असं की रात्रीचे 12-1 वाजले, रात्रीच्या 12-1 वाजेला त्याच्या मोबाईलवरती मेसेज वाजला आणि तो मेसेज वाजला, ही उठून गेली मोबाईलजवळ आणि तो मेसेजने वाचला होता ब्युटीफुल. आता एवढ्या रात्री एखाद्या आपल्या नवऱ्याच्या मोबाईलवर जर असा मेसेज एखाद्या बाईने वाचलं तर तिला राग नाही येणार का महाराज? इतका राग आला ना, इतका राग आला की गरम पाण्याची बकेट घेतली नवऱ्याच्या तोंडावर. तडकनी उठला. काय झालं काय झालं म्हणे विचारू लागला. मला सांगा एवढ्या रात्री तुमच्या मोबाईलवर ब्युटीफुल मेसेज आहे कुणाचा? डोळे चोळत चोळत मोबाईल जवळ गेला आणि मोबाईल जवळ गेल्याच्या नंतर याने तो मेसेज पाहिला. तो मेसेज ब्युटीफुल नसून तो मेसेज होता बॅटरी फुल, कारण रात्रीपासून चार्जिंग लावला होता महाराज. म्हणून संसारामधला जर विषय केलात ना तर फारसा विश्वास राहिलेला नाही. एकतर महाराज मंडळीतलंच उदाहरण सांगते बघा. महाराजांना आमच्या भागातलेच महाराजांना 2 कीर्तन होते एका दिवसाला. एक सकाळचं काल्याचं कीर्तन आणि एक रात्रीचं कीर्तन करून आले. आता 2 कीर्तन झाल्याच्या नंतर महाराज 2 नारळ आणि 2 शॉल बरोबर महाराज घरी आले. महाराजांची पत्नी त्यांनी बॅग घेतली आणि आता कपडे धुवायला टाकायचे होते कारण नंतरच्या कीर्तनाला जायचं होतं म्हणून बॅगची चेन उघडली, कपडे काढले आणि धुवायला टाकले. त्यामध्ये बॅगमध्ये 1 नारळ आणि 1 शॉल, 1 नारळ आणि 1 शॉल नव्हती. राग आलात ना महाराज. म्हणून किचन रूम मध्ये गेली, बेलनं घेतलं आणि जसं फेकून मारलं तसं महाराजच्या डोक्यात महाराज चक्कर येऊनच पडलं. सांगायचं काय मला की विश्वास फार कमी लोक असे आहेत की ज्यांचा विश्वास आजपर्यंत टिकून आहे. पण संतांच्या पायी जर विश्वास असला तर तो कायम स्वरूपाने राहतो महाराज. अरे प्रेम करू नका, या भानगडीत पडू नका किंवा प्रेम करू नका या मताची मी नाही आहे. प्रेम करा पण निस्वार्थ भावने, आणि ज्याच्यावरती प्रेम करत आहात तो त्या पात्रतेचा आहे का हे लक्षात घ्या. नाहीतर आजकाल लय वाईट प्रसंग चालू आहेत महाराज. आपण नको त्याच्यावरती प्रेम करतो. त्या ठिकाणी आमच्या बहिणी त्या आईवडिलांचा विचार न करता पडून जातात, वेगळ्या धर्मात जातात, वेगळ्या जातीच्या मुलाबरोबर लग्न करतात. पण आईवडिलांनी जी शिकवण दिलेली आहे, जे संस्कार दिलेले आहेत ते जपा. अरे आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं, इतके कष्ट केलेले आहेत, त्यांनी आपल्याला जे संस्कार दिले, स्वतः फाटलेली कपडे घातली, वानक धोका
इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। म्हणून कुणावरही विश्वास करत जाऊ नका. विश्वास करण्याआधी त्याची पात्रता, त्याचं कॅरेक्टर, त्याचं वागणं कसं आहे हे जरा थोडं सगळ्या गोष्टीचा विचार करत जा. पण सगळं लक्षात घ्या बहिणींनो. मी तुम्हाला या ठिकाणी तुमची एक मोठी बहीण म्हणून, एक लहान बहीण म्हणून सांगेल की खरंच जीवनामध्ये असं काहीतरी कर्तृत्ववान जीवन जगा. आपण एक स्त्री नाही, एक स्त्री म्हणून नाही, तर एक झाशी म्हणून जगा, एक जिजा म्हणून जगा. आज कित्येक स्त्रिया, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया समोर आहेत, महाराज पुढे आहेत. आणि आपल्याला तर आता 50% आरक्षण भेटलेलं आहे. लाडल्या बहिणी सुद्धा आहोत आपण. अजून काय लागतंय. असं असताना खरंच मी सांगेल की आपलं पाऊल वाईट पडू देऊ नका, चांगलं पाऊल पडू द्या, चांगलं कर्तृत्ववान व्हा. की आईवडिलांचं नाव आपल्या नावापासून ओळखलं गेलं पाहिजे, असं काहीतरी बनवून दाखवा महाराज. मी एवढंच सांगेल. या ठिकाणी ज्या भगवंताची आपण भक्ती करतो तो भगवंत इतका दयाळू आहे, इतका सुंदर तो परमात्मा आहे की किती पापी असू द्या त्याचा उद्धार करतो. त्याची दया तो करत असतो. फक्त त्याच्या नाम जपाने तो सगळं काही विसरून जातो महाराज. इतका दयाळू तो परमात्मा आहे. आणि असा जो एकमेव खरा भक्त आहे तो जर भगवंताचं काही सात्विक कर्म करत असेल, एखादा सप्ताह करत असेल, कोणी एखादा गावामध्ये बंद पडलेला सप्ताह चालू उभा करत असेल, तर त्यामध्ये काही बरीचशी मंडळी असं असतात की ते कोणी म्हणताय सप्ताह ठेवू नका, कोणी म्हणते कीर्तन ठेवू नका, कोणी म्हणते कीर्तन ठेवल्यावर कीर्तनकार काही बरोबर नव्हते, साऊंड सिस्टीम काही व्यवस्थित नव्हता, मंडप काही बरोबर नव्हता. असे जे लोक असतात ना, नको नको ते बोलतात, त्या लोकांना नरकाची गती प्राप्त होते. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भया नरका जाणी. या ठिकाणी जो सत्य कर्माला सहाय्य जातो, त्या ठिकाणी सहाय्य करतो, किंवा जो आळकाटे येतो त्याला नरकाची प्राप्ती होते. म्हणून कोणी चांगलं कर्म करत असेल तर त्याला मदत करा, त्याला प्रोत्साहन द्या. त्या ठिकाणी चांगलं कर्म केल्याने महाराज देवसुद्धा चांगलं फळ देतो. म्हणून सेवा करत असताना या ठिकाणी सांगेल की दान धर्म करा. ज्याला कुणाला जी सेवा द्यायची असेल त्याने ती द्या महाराज. या 2-4 दिवसामध्ये आपल्याला जी काही सेवा मिळत असेल, आपल्या भाग्याला जी सेवा येत असेल ती सेवा देण्याचा प्रयत्न करा, दान धर्म करा. निश्चितच भगवंत आपल्याला त्याचं फळ देईल. या ठिकाणी आपली सेवा संपलेली आहे, सेवेची वेळ संपलेली आहे. तरीसुद्धा जाता जाता सांगेल की बघा, आई वडील जीवनामध्ये आपल्याला जन्म देणारे एकमेव असे श्रेष्ठ 2 व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आहेत, जे आपले पहिले गुरु आहेत. एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील. तर त्या आईवडिलांची सेवा करा, त्या आईवडिलांचं मान सन्मान वाढेल असं काहीतरी जीवन जगा. म्हणून त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका. सुनेना आणि सासवांना सुद्धा माझं सांगणं आहे की आपल्या सुनेला मुलीसारखं वागवा, आणि सुनेंना सुद्धा सांगणं की आपल्या सासूला आई समान माना. कुठंच वृद्धाश्रम होणार नाही, वृद्धाश्रमात कोणी जाणारही नाही. कारण आईवडिलांसारखी सेवा करा महाराज, लक्षात घ्या. आणि कुणाचं मन दुखेल असं वागू नका, अहंकार करू नका. जीवनामध्ये दान धर्म करा, भगवंताची भक्ती करा, नाम घ्या. कारण हा सुंदर असा नरदेह मिळालेला आहे आपल्याला. त्या गोष्टी करता ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. या ठिकाणी सेवा संपलेली आहे. ही सेवा सर्वांच्या चरणाशी समर्पित करून, आईवडिलांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, गुरुवर्यांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, आई जगदंबेच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, तुका म्हणे सेवा समर्पुनी पायी झालं उत्तराई ठावी असो. काही चुकलं असेल तर माझं मला माफ करा, माझ्या बुद्धीचे दोष समजून. मी नेहमीच सांगत असते, आजही सांगेल, जर तुम्हाला एक मुलगी असेल माता माऊल्यांनो, तर मला दुसरी समजा पण चुकलं असेल तर माफ करा. तुम्हाला 2 असतील मग तिसरी समजा. समजायला काही जातंय, पैसा द्यावा लागतो का? नाही. तिसरी समजा पण चुकलं असेल तर माफ करा. आणि एखादीला मुलगी नसेल आणि असूनही आवडली असेल तर दत्तक घ्या, पण माफ
खरा महाराज खरंच सगळी गोड मंडळी आहे, एवढी सुंदर अशी गायनाचार्य, त्याचबरोबर आमचे विष्णू महाराज यांच्या माध्यमातून, खळशे बाबा यांच्या माध्यमातून सेवा माझ्यापर्यंत आली. सुंदर अशी टाळकरी या ठिकाणी चोपदार बाबा असतील, विनेगरी बाबा असतील, आमचे मृदुंगाचार्य बोडखे महाराज असतील आणि प्रसिद्धी देण्याकरता यांचं गजर मुक्ताईचा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, म्हणून दादांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद. खरोखर खूप गोड असं वातावरण या ठिकाणी आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी शांततेने 2 तास कीर्तन श्रवण केलं, म्हणून तुम्हा सर्व श्रोतांगणांचे सुद्धा मायबापांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि जाता जाता भगवंत चरणासी, या आदिमय शक्तीच्या चरणासी एकच इच्छा प्रगट करते की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आपल्या गावामध्ये हा दरवर्षीप्रमाणे जो चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह हा निरंतरपणे अखंडितपणे असाच चालू राहो, असाच चालू राहो अशी भगवंत चरणाशी प्रार्थना करून या ठिकाणी थांबते. ज्या संतांचं गोडसं चरित्र तुम्ही आम्ही श्रवण केलं त्या भगवंताचं मुखाने भजन, हाताने टाळी. ज्ञानेश्वर माऊली.